इकडे करा येई दे जय शिवराय मित्रांनो, या काकूने आपल्याला कॉल केला होता साप आहे म्हणून. आता पाहू ना पलटी बरोबर मास धरायचं म्हणले दिसतोय का होय दादा दिसतोय साप दिसतोय काढला तरी पोते ऐशी पोटे बसला मी गोडी बिडी दाखव बरं का बाहेर आला लाईट लाव रे तुम्ही बॅटरी जाऊ मी नक्की हा लाल पोते ना या पोत्यात होता पहिला लाल पोत्यात खाली बघा बरं खाली बघा ठेवले. अरे भाऊ इथं बघ अरे भाऊ त्याच्यात पण बघा उचलून घ्यायला काय नाही, पण ते फाटलेले आहे सगळं भांड्यामुळे जड येते. लालच पोत्यामध्ये हाय वरतीचे चला ते पोते का हलते तिथे ग्लास कशी बघा मित्रांनो, नाग आहे या रूम मध्ये ना. मी आधी पण 2 वेळा साप पकडला मित्रांनो, त्यावेळेस धामून होती, पण आज मात्र नागच या रूम मध्ये घुसला. कारण इथं सगळं त्यांचं जे वेस्टेज सामान आहे, ही जुनी भांडी, गाया गुरांचा चारा, त्याच्यामुळं काय होतं उंदीर येतात आणि उंदरांमुळं मग त्यांना खायला साप येतात. हा नाग आहे. मला शेपटी दिसली होती थोडी, त्याच्यावरूनच मी ओळखलं होतं की हा नाग आहे मला. डेंजरच आहे नाग जरा. फन कट आहे त्याचा, पूर्ण जो फन असतो ना तो एका साईडला कट झालेला आहे त्याचा. हा कट आहे पण ते जखम नाही, ती जखम नाही, ती एकदम जुना फन कट त्याचा कधीतरी झाला असेल, पण ते भरून गेलेलं आहे पूर्ण, ओके झालेलं आहे. खूप जास्त ते कसं त्यांना सवय नसते ना आपली.
आल्यावर पुन्हा हो राजा काय नाही करत तुला. चला काय करू मित्रांनो, लगेच पॅक करून टाकू. जरा अग्रेसिव्ह आहे आणि लहान मुलं पण घाबरतात सापाला बघून. तुम्ही पकडणार होते ना काका, तुम्ही पकडणार होते ना. तर काका म्हणले होते मीच पकडणार होतो, पण मला ओळख नाही कोणता साप आहे म्हणून मी पकडला नाही. त्यांना वाटलं धामण असेल म्हणून ते पकडणार होते. नाही माझ्या मागे येत होता आता एवढ्या वेळ. मी तिथपर्यंत गेले, माझ्या पाठला गेला त्याने. मला घाबरलाच नाही तो, नाही तर माझ्या पाठीमागे तिथपर्यंत आलं नसतं. पॅक झाला व्यवस्थित. अग्रेसिव्ह आहे त्यामुळे सांगत असते. व्हिडिओ पाहून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करणार, कारण प्रत्येक साप एकसारखा नसतो. प्रत्येक साप काहींचा स्वभाव शांत असतो, काहींचा अग्रेसिव्ह असतो, काहींचा असं चिडखोर असतो. हा थोडासा चिडखोर आहे आणि चपळ खूप आहे. अंगावर जंप घेण्याचा प्रयत्न करत होता, धावत होता खूप जास्त अंगावर. तर काही काही नाग हे असे असतात जे साप अंगावर आपल्या धावतात. का धावतात? कारण ते त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपल्यावर धावतात. आता मी त्याला पकडते म्हणजे त्याच्यासाठी मी धोका आहे. त्याला हे माहित नाही की मी त्याला वाचवते. तर असो, घराच्या आसपास कुठेही साप निघाला व्यवस्थित लक्ष ठेवलं तर भेटतं. त्यामुळं जर कुठेही साप निघाला मारण्याचा खरंच प्रयत्न नका करू. तुम्ही मारायला जाताना आणि आता तुम्ही बघितलं ह्याने किती जंप केली होती माझ्या अंगावर मोठी. तर असंच चुकून तुम्हाला मारता मारता सुद्धा तुम्हाला जाऊ शकतो, कारण तुम्ही त्याला मारताय मग तो तुमच्यावर अटॅक करणारच. असं असतं मित्रांनो, काही हरकत नाही. याला व्यवस्थित आपण रेस्क्यू केला. आता पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे. हे कधीच साप मारत नाही, नेहमी ते साप पकडायला येत असते आणि कधीच हे लोक साप मारत नाही. दरवेळेस मला कॉल करतात आणि त्याला वाचवतात. तर सगळ्यांचे आभार, धन्यवाद.